तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर हे बघा इथे सगळी अशी कटिंग चालू होती. आम्ही रस्त्यानं चालताना सगळी शूटिंग वगैरे घेतली. याच्या मोठ्या मोठ्या फॅक्टरी वगैरे आहेत आणि सगळे लोक बघा कसं कटिंग करत आहेत. म्हणजे असं नाही, प्रत्येक गोष्टी मागे मेहनत आहे. प्रत्येक गोष्ट स्वतःच्या याने होत नाही. आणि हे सगळे चहाचे झाडं आहेत, याची कटिंग करतात, याला सुकवल्या जातं आणि मग याला फॅक्टरीत नेऊन याची चायपत्ती तयार केली जाते. तर बघा ते आत्ता सध्या कटिंग करतात आणि भरपूर दिवसासाठी याला इथेच सुकवू देतात आणि नंतर त्याला फॅक्टरीमध्ये जमा करून पाठवला जातो. तर हे थोडं नाही आहे, खूप मोठं क्षेत्र आहे. जवळपास 17 एकरांचा चहाचा बगीचा आहे हा. जिकडे बघाव तिकडे बस चहाचे झाडं दिसत होते. काहींची तर कटिंग झालेली आहे, काहींची नाही. तर मी म्हणजे पूर्ण जेवढे मला घेता आले ना व्हिडिओमध्ये मी ते सगळं घेतलेलं आहे. हे बघा हा जो एरिया आहे याची चहाची कटिंग झालेली आहे आणि हे जे ट्रक आहेत असे भरून चहा पावडर तिथून विकण्यासाठी जाते. आपल्या महाराष्ट्रातही इथूनच चहापत्ती येते, कारण की ट्रान्सफरच्या आपल्या महाराष्ट्रामधल्या कंपनीच्या गाड्या पण इथे आहेत. हे बघा हे असं कटिंग करतात. तर ते लोक बघून तो शांत झाला, पण मी म्हटलं तर भैया कटिंग करा, म्हटलं मला व्हिडिओ घ्यायचा आहे, आमच्या यूट्यूब फॅमिलीला दाखायचं आहे की कशी कटिंग वगैरे होती. आणि हे बोलवत होते चल म्हणून, पण म्हटलं व्हिडिओ घेते थोडे वेळ मी. तर ते भैयानी पण म्हणजे ते लोक असं नाही आमचा व्हिडिओ कशाला घेता, असं काय करता तसं काय करता, आपल्यासारखं नसतं. तिथे घेऊ दिला त्यांनी सगळ्यांनी. आणि किती सारे लोक आहेत बघा, तुम्ही जिकडे नजर जाते तिकडे फक्त आणि फक्त चाय बगीचाच आहे. आणि तिथे असं म्हणजे वास पण चहाच्या स्मेल सारखाच येतो. चायपत्तीचा वास कसा येतो अगदी तसा वास येतो बघा. जसं लोंगचा वगैरे येतो ना तसा वास येतो चायपत्तीचा. आणि दालचिनी वगैरे ही इथेच तयार होतं. इथे दालचिनीचे वगैरे झाड आहेत मोठे मोठे. तर त्याची साल वगैरे काढून विकण्यासाठी पाठवली जाते. आणि मी फॅक्टरी वगैरे पण घेतली, पण ती फॅक्टरी बंद होती. नाही तर त्यांनी व्हिडिओ काढण्यासाठी परवानगी दिली होती, पण फॅक्टरी मार्च महिन्यात चालू होणार आहे. इतक्या लवकर चालू होत नाही. म्हणजे ते जी त्यांची जी कंपनी आहे ती. तर आता हा बाग कटिंग होणार, नंतर त्याला पुन्हा पानं येणार. जे त्याचे मेन शेंडे असतात ना एकदम स्मूथवाले, तेच त्याची चहापत्ती बनते असं आहे वाटतं ते. म्हणजे त्या दादांनी जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगायले नाही का. आणि आम्ही तिथूनही खूप पुढे गेलो. त्याच्यानंतर आम्हाला फॅक्टरी वगैरे सापडली आणि मग आम्ही तिथून 2 किलो चायपत्ती घेतली, कारण की एक म्हणजे चायपत्ती ना 1 वर्ष टिकते, 1 वर्षाच्या वरील नाही टिकत. एवढूशे झाडं आहेत, पण खरंच खूप मोठा आहे तो बगीचा. तिथे होमस्टे वगैरे पण आहे, त्याचाही नंबर मी पुढे ॲड केलेला आहे. आणि तुम्हाला चायपत्ती तिथून तुम्हाला जाऊन स्वतःलाच घ्यायला लागेल, कारण की ते कंपनीला सप्लाय करत असतात, त्याच्यामुळे ते देत नाहीत. नंतर शिवांशही एन्जॉय करत होता तिथे. खरंच खूप आम्ही खूप एन्जॉय केला. पाण्याचे तलाव वगैरे खूप आहेत तिथे बघण्यासारखं. मंदिर वगैरे नाही आहे, पण हे असं चाय बगीचा वगैरे आहे बघण्यासारखा. एवढं काही खास पण नाही आहे, पण आहे तिथे. जसं म्हणजे बाहेरून जे लोक वगैरे येतात बघण्यासाठी त्यांना राहण्यासाठी तिथे सुविधाही बनवलेली आहे, होमस्टे आहे. आणि व्हेजिटेरियन लोकांसाठी इकडे येणं आणि इकडे राहणं खरंच खूप मुश्किल आहे. जे नॉनव्हेज वगैरे खातात त्यांना काही प्रॉब्लेम नाही, पण जे व्हेजिटेरियन आहेत त्यांनी आपल्यासोबतच आपलं आपलं सगळं ठेवणं गरजेचं आहे, कारण की इथे लवकर शुद्ध शाकाहारी भोजन कुठंच भेटत नाही. आणि बघा सगळीकडे तुम्ही बघा की किती मोठा चायचा बगीचा आहे. एवढं मी काय बोलू मलाच कळत नाही. आणि तिथे नारळ वगैरे पण हाईटला खरंच खूप छोटे आहे. तुम्ही बकरीचं जर बकरी बघितली ना, बकरीची साईज उगाच छोटीशी आहे, नाजूकशी, इतकुशी. मला तर विशेष वाटतं बकरी एवढीच आहे, पिल्ले पण एवढुलेच, काय माहिती. आणि हा बांबू नसतो का त्याचं झाड आहे हा. मी त्याचाही व्हिडिओ घेतला चलता चलता. व्हिडिओ खूप मोठा आहे ना, त्याच्यामुळे बोलायला ही प्रॉब्लेम होती, कारण की जास्त हे नाही आहे बोलायचं,
नाही, आता थोडं थोडं सवय लावलं आहे ना, नाही का. अजून हा बघा इथे जो पाला कटिंग झालेला आहे तो थोडा थोडा सुकला आहे, आणि ज्या वेळेस पूर्णपणे सुकल्या जातो ना त्याच वेळेस तो फॅक्टरीमध्ये जातो. पूर्ण बारीक बारीक कटिंग करतात. पहिलं तिथं काहीतरी चरत होतं, मी असं वाटलं ते काय आहे, तर गाय एकदम छोटीशी गाई, जसं समज वाघ वगैरे असतो का त्या साईजची गाई आहे. म्हणजे आम्ही जिथे राहतो ना तिथे माणसांच्याही हाईट कमीच असतात आणि जनावरांच्याही हाईट कमीच आहेत. खरंच ना, म्हणजे म्हणतात ना, गाव बदललं तर भाषा बदलते, आणि जिल्हा बदलला तर संस्कृती म्हणजे असं म्हणतात ना की, म्हणजे आता समज मलाही बोलायचं कळत नाही, हे काय म्हणतात त्याला आठवतही नाही. आणि आम्ही इथे राहतो ना त्याच्यामुळे आम्हाला मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये खूप कन्फ्युजन होतं, कारण की काही काही वर्ड्स आमच्या तोंडातून हिंदीचेही निघून जातात, त्याच्यामुळं हे होऊन जातं, मिक्स होऊन जातं सगळं. हे बघा हे सगळं जे आहे ना ते होमस्टेचं आहे, मी तेही तुम्हाला दाखवलं. आणि असं तलाव वगैरे साचवलेले आहे, म्हणजे केलेले आहेत, जे तिथे काम करण्यासाठी वगैरे लोक येतात त्यांच्यासाठी आहे. आणि हा होमस्टे आहे. मी म्हटलं चला चलता चलता थोडीशी शूटिंग वगैरे पण घ्यावीत. आणि आहेत भरपूर लोक आहेत, असं नाही की नाही. ज्यांना राहण्याचं असतंय ते राहतात. आणि हे बघा, हे बकरीचं पिल्लू नाही, बकरी आहे ही. कोणी मानल का? ही बकरी आहे बरं, आपल्या इकडे शेळी म्हणतात ना, ही शेळी आहे. हिचं पिल्लू बघा मग तुम्ही किती छोटं असेल. खरंच ना, खरंच खूप छोटी छोटी हाईट असते. गायांचीही तशीच आहे. मी तुम्हाला गायीही दाखवून देईल एखाद्या दिवशी. इथे पण आहेत, आम्ही जिथे राहतो ना तिथे चरण्यासाठी. बांबूचेही झाडं बघा, अतिशय बांबूचे उत्पन्न हे ह्या साईडला केलं जातं. म्हणजे इथे परत याला आसाम, अरुणाचल ह्या साईडलाही जास्त बांबूचं उत्पन्न आहे. थोडं बोलण्यात मिस्टेक होती, समजून घ्या नाही का. त्याच्यानंतर हा बघा, हे तर बांबूचं झाड बघून मलाही विशेषच वाटलं. आणि हे बघा, इथे मी छोटीशी क्लिप घेतलेली आहे, मोबाईल नंबर वगैरे आहे. तुम्हाला होमस्टेला थांबायचं असेल तर तुम्ही थांबू शकता. त्याच्यानंतर ही फॅक्टरी आहे, इथे तुपाला वगैरे सुकवल्या जातो. आणि ही जे साईडने रेलिंग दिसते ना तुम्हाला वरती, त्या रेलिंग द्वारे ते आतमध्ये जातं, आणि मग ती प्रोसेसमध्ये जाती, चायपत्ती तयार होती. आणि मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच त्या चायपत्तीचं तुम्हाला चाय बनवून दाखीन. आजसाठी बस इतकं. श्री स्वामी समर्थ. बाय.